नमस्कार. आजचा विषय डील जिंकायची असेल तर किंमत बदलू नका, विचार बदलायला शिका. सर, ही माझी शेवटची किंमत आहे. समोरचा माणूस खुर्चीतून शांतपणे उठला. त्याने फाईल बंद केली. एक शब्दही बोलला नाही आणि दाराकडे चालू लागला. रूममध्ये शांतता पसरली. 5 सेकंद, 10 सेकंद आणि अचानक, थांबा, आपण पुन्हा बोलूया. किंमत बदलली नव्हती, पण संपूर्ण निगोशिएशन्स बदललं होतं. का? कारण काही लोक डील जिंकत नाहीत, ते समोरच्या माणसाच्या विचारावर प्रभाव टाकतात. बहुतेक उद्योजक निगोशिएशन सुरू होताच एक मोठी चूक करतात. ग्राहक म्हणतो, तुमची किंमत जास्त आहे, आणि आपण लगेच डिस्काउंट, ऑफर, एक्सप्लेनेशन, जस्टिफिकेशन, म्हणजे समोरच्याने तयार केलेल्या मैदानावर आपण खेळायला सुरुवात करतो आणि तिथेच अर्धी लढाई हरतो. कारण निगोशिएशन्स किमतीवर सुरू होत नाही, ते समजुतीवर सुरू होते. एक प्रसिद्ध मालिकेतील हार्वे स्पेक्टर या पात्राचं एक वैशिष्ट्य होतं. तो कधीच पहिल्या ऑफरवर प्रतिक्रिया देत नसे. तो आधी स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, हा आकडा महत्वाचा आहे की हा आकडा दाखवण्यामागचा हेतू? कारण पहिली ऑफर ही फक्त किंमत नसते, ती तुमचा आत्मविश्वास तपासण्याची सुरुवात असते. महान निगोशिएटर आकड्यावर वाद घालत नाहीत. तो विचारतो, आपण हा प्रश्न अशा पद्धतीने का पाहतो आहोत? आणि ज्या क्षणी चर्चा बदलते, त्याच क्षणी परिणाम बदलायला सुरुवात होते. एक छोटा उद्योगपती मोठ्या कंपनी समोर प्रेझेंटेशन देत होता. सर्व काही छान झालं. शेवटी परचेसिंग हेड म्हणाला, तुमचा रेट 15% कमी करा. त्याच्या टीमने त्याच्याकडे पाहिलं. सर, ऑर्डर जाऊ देऊ नका. त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. डिस्काउंट द्यावा का? पण त्याने खोल श्वास घेतला आणि हसून विचारलं, मी एक प्रश्न विचारू शकतो का? समोरचे म्हणाले, विचारा. तो म्हणाला, तुम्हाला कमी किंमत हवी आहे की कमी रिस्क? रूम मध्ये पुन्हा शांतता. तो पुढे म्हणाला, जर फक्त कमी किंमत महत्वाची असेल तर मी योग्य माणूस नाही. पण जर वेळेवर डिलिव्हरी, विश्वास, आफ्टर सेल सर्व्हिस आणि कमी रिस्क महत्वाची असेल तर आपण किंमत नाही, व्हॅल्यू बद्दल बोलूया. 2 दिवसांनी ऑर्डर त्यालाच मिळाली. सर्वात कमी किमतीवर नाही, सर्वात जास्त विश्वासावर. निगोशिएशन मध्ये हरणारा तो नसतो ज्याची किंमत जास्त असते. हरणारा तो असतो जो स्वतःची व्हॅल्यू समजावून सांगू शकत नाही. आणि जिंकणारा तो प्रत्येक डीलच्या आधी स्वतःला 3 गोष्टी विचारतो. माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? समोरच्याला खरंच कशाची भीती आहे? आणि मी किंमत विकतोय की परिणाम? लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही किमतीचं संरक्षण करणं थांबवाल आणि व्हॅल्यू दाखवायला सुरुवात कराल, त्या दिवशी निगोशिएशन तुमच्या बाजूने फिरायला लागेल. पुढच्या वेळेस निगोशिएशनच्या आधी हे 3 प्रश्न लिहून ठेवा. मी कोणती समस्या सोडवतो? माझा प्लान बी काय आहे? समोरच्याला खरंच काय हवं आहे? कमी किंमत की कमी जोखीम? कारण ग्रेट निगोशिएटर्स डील बंद करत नाहीत, ते आत्मविश्वास निर्माण करतात आणि विश्वासावर झालेला व्यवहार सर्वात जास्त काळ टिकतो. धन्यवाद.